मैदानावर येऊन पोहोचलाय। ही निवडणूक प्रचारापेक्षा अंतर्गत बंडाळी आणि पडद्यामागच्या घडामोडींमुळे जास्त तापली। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोर बंडखोर गोकुळ गीते यांनी उभे केलेले आव्हान अद्याप कायम आहे। शिवसेनेचे संघटमोचक मानले जाणारे मंत्री उदय सामंत बंडखोरांची मनधरणी करण्यात अपयशी ठरल्यानंतर आता गोकुळ गीतेंचा बॉल थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला। तर दुसरीकडे या बंडाचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेने आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। पाहुयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट। नाशिक विधान परिषदेच्या जागेवर महायुतीचा विजय सुकर मानला जात होता, पण गोकुळ गीते यांच्या बंडखोरीने संपूर्ण चित्रच बदलून टाकले। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे सध्या तरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याऐवजी भाजप नेत्यांचे उंबरठे झिजवण्यात आणि बंड शमवण्यातच अधिक व्यस्त दिसतात। बंडखोरांची माघार घडवून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली होती, मात्र सामंतांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून मैदानात उतरलेले गोकुळ गीते मागे हटायला तयार नाही। गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादाजी भुसे यांनी गोकुळ गीतेंशी चर्चा केली, पण तोडगा हा निघाला नाहीये। मंगळवारी यावर अंतिम निर्णय होईल अशी घोषणा होण्याऐवजी पडद्याआड मोठ्या घडामोडी घडल्या। बंडखोर गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार किशोर दराडे यांनी एक विशेष ऑफर दिल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे। या ऑफरमुळे आता निवडणुकीची समीकरणे एका वेगळ्याच पातळीवर जाण्याची शक्यता गीतेंच्या निकटवर्तीयांनी वर्तवली। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गीतेंना मुंबईला पाचारण केल्याच्या वावड्याही उठल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही भेट झालेली नाही। येथील स्थानिक राजकीय विश्लेषक म्हणत आहे की नाशिकमध्ये महायुती अंतर्गत असणारा समन्वय कमी पडतोय आणि याचा थेट फटका अधिकृत उमेदवाराला बसताना दिसतोय। या संपूर्ण नाट्याला एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे निवडणूक निकालाआधी शिवसेना शिंदे गटाची कोंडी करण्यात भाजप स्थानिक पातळीवर यशस्वी झालाय। अधिकृत उमेदवारी दराडे यांना बंडखोरांनी पूर्णत्वस्त केले असून विरोधक म्हणजे महाविकास आघाडी अंतर्गत वादाची संधी घेण्याची तयारी। कोणतीही रिस्क नको म्हणून आता हे बंड थंड करण्यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीची मागणी शिवसेनेकडून केली जात असल्याचं समजतं। आता निवडणुकीचा शेवटचा आठवडा शिल्लक आहे आणि हाच आठवडा नाशिकच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे। माघारीच्या चर्चा आता पूर्णपणे थांबवून गोकुळ गीते निवडणूक लढविण्यावर ठाम राहतात की आज महायुतीचे नेते यावर काही नवा तोडगा काढतात, याकडेच आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागतं। ब्युरो रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे नाशिक।